आमचं टाबर त्याच्या काकापेक्षा भारी नुसतं ब्लॉगरच होणार नाही तर चांगला शेतकरी पण होणार आहे. कारण त्याचा ब्लॉग माझ्या आधी फक्त सुरूच झालेला नसतो तर तो कामाला सुद्धा वावरत माझ्या आधी आलेला राहतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, आंब्याची रोपं पण वावरत आलेली, खतं घेऊन ट्रॅक्टर सुद्धा आलेला आहे आणि लावायसाठी आमची सगळी टीम पण आलेली. आम्ही टेलर मध्ये झाडं टाकून प्रत्येक खड्ड्याजवळ एक एक झाड नेऊन ठेवलं होतं आणि झाडं लावायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या संस्कृतीप्रमाणे गणपती बाप्पाला पहिलं वंदन करून आणि काळ्या आईची पूजा केली आणि सर्व देवतांना प्रार्थना केली की आम्ही ही जी नवीन सुरुवात करत आहोत त्याला आपणा सर्वांचा नेहमी आशीर्वाद असू द्या. पण आज एक विशेष गोष्ट घडणार होती. गणपती बाप्पा मोरया, रामकृष्ण हरी. आणि तेव्हाही आम्ही प्रार्थना करून पहिलं झाड लावायला सुरुवातच करणार होतो. तेवढ्याच जणू काही देवाने आमची प्रार्थनाच ऐकली. आमच्या वावरामध्ये अचानक एक एक दोन दोन करत तब्बल 15 ते 20 स्वामी नरेंद्रचार्य महाराज नानीज धाम यांचे सेवेकरी आमच्या वावरात असे यायला लागले का आम्हाला कळणार नेमका विषय काय. आणि मग त्यांनी सांगितलं का आमच्या स्वामींच्या इच्छेनुसार आम्ही 5 जुलै पासून 19 जुलै पर्यंत वृक्ष लागवड पंधरवडा साजरा करत आहोत आणि त्या निमित्तानं आम्हाला तुमच्या बागेमध्ये ही झाडं लावायची सेवा करायची. आणि खरं तर ते सेवेकरी असल्यामुळे आम्ही त्यांना नाही म्हटलो होतो, कारण उद्या आम्ही या बागेमधून कमाईच करणार आहोत. मग अशा ठिकाणी सेवेकऱ्यांना राबवून घेणं आमच्या नीतिमत्तेला योग्य वाटत नव्हतं. तर ते म्हटले की आम्ही हे आमच्या गुरुवाऱ्यांच्या सेवेसाठी करत आहोत आणि तुमच्या बागेलाही आणि या झाडांनाही स्वामींचे आशीर्वाद मिळतील. आणि असं म्हटल्यानंतर आम्ही हे नकार देऊ शकत नव्हतो. त्यांनी आल्याला प्रार्थना केली आणि शेवटचे झाड लावून उस्तवर त्यांनी काही वावर सोडलं नाही. आणि जेव्हा अशा आध्यात्मिक कार्यामधून पर्यावरण संवर्धनाचं काम केलं जातं तेव्हा मला आपल्या संस्कृतीचा खरंच खूप अभिमान वाटतो. मग थकल्यानंतर सर्वांनी झाडाखाली मस्तपैकी पोह्याचा नाश्ता केला. आम्ही त्यांना काही मोबदला घेण्याचं खूप आवाहन केलं परंतु त्यांनी नाही म्हणजे नाहीच घेतला, कारण हीच सेवेकऱ्याची व्याख्या असते. यासाठी या सेवेकऱ्यांचेही खूप धन्यवाद आणि स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांनाही दंडवत. आता राहिलेलं काम आपण पुढच्या ब्लॉग मध्ये करून घेऊ आणि तुम्हाला हा वृक्ष लागवडीचा आणि पर्यावरण संवर्धनाचा एकत्रित उपक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. तोपर्यंत